अरे हा अजून बेस झालं, मला आठवलं. काही राहिलं काय अजून सांगून दे. हो महत्वाची चीज राहिली होती, पाहून घ्या. भुलता भुलता आठवलं मला. तर जेवढ्या बाया येतील कनी सोबत त्याला साड्या नेसवा लागन. आताच आताच कायले तर जेव्हा आपण अन्न नेणं करू तेव्हा पहिले ते नेतील आपल्याला कपडे घेतील, मग आपण आणू त्याले, मग आपण कपडे घेऊ. आता कायले तवाच तवा पाहू. पण आता नेवाले येतील त्या तर सुन्याच पाठवू त्याले. काही ना काही एक एक तर साडी देऊन द्यावा लागन हातात. देऊन देतो मग. ऐरातल्या तर असतीनच. अहो हाय ना लो, ह्या साड्या ऐरातल्या त्या बिंदूले आल्या, त्या ललिताले आल्या, मले आल्या. लो असा ढीक पडला हाय ऐरातल्या. कोण घालते होत्या ऐरातल्या साड्या? घालायच्या लायकीच्या बी आहे का त्या? देऊन देईन एक आणि दोघाले पॅन्ट शर्ट पीस देऊन देईन, जमते. तसं करतो मग. नाही तर नवीन घेत असेल तर नवीन घे. जा दुकानात बिंदून तू घेऊन या 500 700 साड्या 3. नाही आता कायले नवीन पाहिजे. जेव्हा आपण आणू त्याले आपल्या घरी पाहुणचारासाठी तेव्हा नवीन साड्या घेऊ. आता नाही, आता ऐरातल्याच देऊन देईन मी. तसं करतो या मतानं. चल आता मी चाललो वावरात, येतो मग संध्याकाळपर्यंत. हो जा, मी बिंदूला सांगून ठेवतो साड्या काढून ठेव म्हणून. काढून ठेव म्हणून कुठं ठेवल्या तर? अंदर ठेवल्या ना पलंगात. सांग मग, मी चाललो वावरात. हो जा ना तर तुम्ही. बिंदू बिंदू हो आत्याबाई इकडे हाव मी स्वयंपाकघरात काय करते? भांडे घासत असं. झाले बापा भांडे घासून. लय होते सकाळचे दुपारचे सारे एकखटे निघाले होते. बिंदू काय म्हणता आत्याबाई? बोला ना. काय करत होती वो बिंदू स्वयंपाकघरात? जेवण खावणं झाले सगळ्याचे ना. ते काजल कुठं गेली? भांडे घासत होती आत्याबाई. मग संध्याकाळपर्यंत ठेवले असते तर अजून वाढले असते भांडे, म्हणून जेवण खावणं झाले तर भांडे घासून घेतले. सकाळचे नाश्त्याचे तसेच होते आणि हे आता जेवणाचे होते. भांडे घासत होते मी. काजल आणि ललिता दोघे कुठे असतील ना आत्याबाई? आपल्या कमऱ्यात असतील. त्याला सांगतच नाही तू काम, एकटीच करत राहतं. ललिताला सांगत जाय जरासं काम. आता काजल आहे तिला सांगत जाय, एकटी नको करत जाऊ. आत्याबाई आता ललिता आहे तर ते प्रेग्नेंट आहे तर माकून होत नाही म्हणते उभं राहणं. आणि काजल आहे तर नवीन आहे, तिला एवढं समजत नाही. ते जेवली आणि बस आपल्या कमऱ्यात चालली गेली. मग आता काय सांगू तिले? रातच्यानं मी भांडे घासायला म्हटलं होतं तर तिने मना केलं होतं, तर मग मी तिला सांगितलंच नाही, मीच घासून घेतले. अशानं कसं होईन व बिंदू? एकटीच करत राहशील घरातलं सगळं. कमी लोक आहे काय? किती लोक आहे आपल्या घरामध्ये? एकटी कोण होते काय? आता हाय तुम्ही तिघी सुना, करत जा हारून मेरून. करण ना आई, काजल करू लागन ते. आता सध्या नवीन आहे तर तिला थोडंसं समजत नाही, करू लागन ते. आणि हिची ललिताची डिलिव्हरी झाली का तिचं लेकरू मोठं झालं का ते बी करते. मग आता तू तयारी कर आता. आणि तू घेऊन बस आता ललितावानी. तुलना करा लागन मग कामं. मग तिले जुतवा लागन कामाले, ललिताले ना काजलले. हो पाहतो. नाही आता बापूजीचं बी लग्न झालं, आता ललिताचं बी येतेच, आता 2-3 महिन्यात येईनच. पाहतो मग मी. हो लवकर लेकरूबाई होय. चांगली नाही वाटत अशी संटी. आता ललिताचे पहिले तुझे लग्न झालं, तुझे पहिले पाहिजे होतं. आता तिथं पतीचं पहिले येईन तर चाल, काही हरकत नाही. तिच्या बात तरी 1 वर्षानं तू आलं पाहिजे. येईन ना आत्याबाई. बोला ना आत्याबाई, खास मुद्दा काय काच्यासाठी आल्या होत्या तुम्ही? हे सगळं सांगासाठी? नाही मी हे सगळं सांगासाठी नाही आलती. मी म्हणतो ते आपले ऐराचे कपडे, ऐराच्या साड्या, पॅन्ट शर्ट पीस कुठं ठेवलं? ते बेडमध्येच टाकलं ना? हो आत्याबाई, सगळं एवढा मोठा गठ्ठा झाला होता, पुरा बेडमध्येच टाकला तो. हो पॅन्ट शर्ट पीस बी त्याच्यातच आहे, साड्या बी त्याच्यातच आहे, तुमच्या माया ललिताच्या बी. हो तर एक काम कर, आता उद्या काजलच्या इकडच्या येतील का नाही 3 बाया येतील तर 3 साड्या काढून ठेव, चांगल्या जैन महागाच्या दिल्या ह्या चांगल्या काढून ठेव. वरतो 3 साड्या आणि 2 पॅन्ट शर्ट पीस काढून ठेवून दे. त्याला देवा लागन ना जातीन तो. हो आत्याबाई देवा लागन त्याला, मग काढून ठेवतो. आज रातच्यानं काढून ठेवन मी. हे आले म्हणजे तर बेड माकून होत नाही उचल ना. हे आले म्हणजे मग काढन मी. आठवणीनं काढून ठेवजो, मग उद्या भल्लं हे होईन. मग स्वयंपाक करशील तर मग ते काढशील, काढून ठेवून देजो आताच वरतो. हो चलो हाँ दीदी, फिर देखना आप ध्यान देना, मेरे घर पे भी ध्यान देना जरा. हाँ रखूंगी मैं ध्यान. वैसे कब आओगी? अभी 4-8 दिन या 15 दिन? नहीं दीदी कैसा बोलते हो आप? कल वापिस, कल शाम को वापिस. हाँ चल ठीक है, जा फिर जा ध्यान से जा. ठीक है मैं रखती ध्यान, मेरे घर का भी तेरे घर का भी. हाँ दीदी ठीक है, फिर जाती हूँ. रजो आईने निलापच नाही झाला काय चहात? रजो झाला नाही का भरत निलाप? चल निघू म्हणतो लवकर, संध्याकाळी होते मग. जाऊ ना. हो काय एवढी घाई? आता मोठा झाला दिवस, नाही होत संध्याकाळ. त्या प्रांजुले भेटू द्या जरासं, तिला सांगून देतो लक्ष ठेव म्हणून.
सगळ्या गावाला सांगून दे ना. लक्ष ठेव जशी चालली 10 महिन्यासाठी. थांबा हो, तुम्हाला नाही समजत. आता नवीन नवीन भाडे करू आले आहेत यानं. सांगू नये का जरा, सांगून नाही जाऊ काय? उद्या दिवस, आज रातभर, उद्या दिवसभर आपण घरी नाही. हा सांगून जाऊ नाही काय? हो सांग जाय. आणि लवकर चल, उशीर होते. रात नाही झाली पाहिजे. नाही होत, रात घेत पोचतो आपण लवकर. रांजू चालली मी, ध्यान ठेवतो. हा कुठं चालल्या वहिनी? मी मानंदीच्या घरी चालली. नवीन नवीन लग्न झालं मा भाषीचं, तर ते सासरी आहे, तर तिले परत पावली आणायला चाललो आम्ही 4-5 जण. तर आम्हालाही बोलावलं, तर आम्ही चाललो आता. बरं जा. कधी यान वापिस? उद्याच सकाळी जाऊ. तिला घेऊन दुपारी येऊन जाऊ, संध्याकाळचं आम्ही इकडे येऊन जाऊ. तर ठेवतो म्हणतो लक्ष आपल्या घराकडे. ठेवतो ना वहिनी, ठेवतो लक्ष. हो बिंदास जा तुम्ही, काही टेन्शन नाही. हा मी आणि ते सलीमा आहे, भेटू आम्ही दोघी, पाहतो आम्ही. हो ठीक आहे, म्हणून तुम्हाला टेन्शन नाही बाई, नाही तर मला घराचं टेन्शन राहाय मध्ये. बरं चला मग, जातो. हो वहिनी, जा. चला हो. ते घराला कुलूप लावून दे ना, ते उघडच आहे ना. हा चला हो वाली. अरे हो गड्या, तिथं कुलूप लावाच आहे. थांबा लावतो. फोन करणं तुझ्या भावाले. काही येते तो का उद्याच येते बाबा टाईमवर? येईन ना हो. घाडी घाई होऊन राहिली तुम्हाला पोरीले आणाची. येईन ना. आता म्हटलं ना त्यानं आज संध्याकाळवर येईन, तर तो येईन. अरे बा 7:30 वाजून गेले. कुठे आहे? काही येईन तू आता? करून पाय ना फोन करून पाय कुठपर्यंत पोहोचला का घरीच आहे पडला? कायचं काही नको बोला. पडला हाय ना, असं हाय ना. काही दारू नाही पेत तो. येतच असन तो. फोन तर लावून पाय, फोन लावून पाय कुठपर्यंत पोहोचला तर. लावा ना, तर तुम्ही लावू शकता फोन. मॅच लावला पाहिजे का? तू लाव, तुझ्या हातानं चांगलं होते. लाव. तुम्हीच लावा, तुमच्याच हातानं चांगलं होते. लावा, तुम्हीच लावा फोन, तुम्हीच विचारा. बरं बा, मीच विचारतो. हॅलो बापू बोला. काय नाना असं असते का बा? बोला बापू म्हणतो. काहून बापू काय झालं? काय झालं म्हणतो का नाना? सगळं माहित असूनही. काय बापू काय म्हणता? स्पष्ट बोला. काय झालं? अरे किती वाजता येऊन राहिला म्हणतो? रात होऊन गेली, 7:30 वाजून गेले रातचे. काही येतं का भारोभार येतं मग तिकूनच? तसं सांग मग. आम्ही इथून लवकर निघून जातो, तू तिथून लवकर निघून जातो. येऊनच राहिलो बापू, येऊनच राहिलो. आता आपल्या दुकानापाशी जाऊ मी. आलोच. नाहीची बहीण तर ये मग. आपल्याला राहायचं नाही आहे तिथं. इकडून आपण उशिरा जाऊ. ते लोक मग जेवण खावणं करतील, उशीर होईन राहा म्हणून. आपल्याला ते काम करायचं नाही. आपल्याला तिथं राहायचं, धावायचं नाही. आपल्याला 10 वाजता घरून निघायचं, 11 वाजता तिथं पोचायचं. आणि काय बनवते जेवण खावण करून आपल्याला दुपारीच आपल्या घराकडे निघायचं, गावाकडे. बस. उद्याच जाणं, उद्याच येणं. हो ना बापू, माहित आहे ना मला उद्याच वापस यावं लागते म्हणून. बरं चला ठेवा फोन आता. आलोच म्हणून समजा. आपल्या या तुमच्या दुकानापाशीच्या रस्त्यापाशी येऊनच राहिलो. चल ठेवतो, ये. हो बापू हो. चल ना माता माय, चल ना आता फोटो पाय मोजत चालले तर. आला ना बापूचा फोन. मी काय म्हटलं होतं, आज जरा असं उशीर होईल ना, तर बापूचा फोन येईल. तिथंच आपली बसली सांगत, असं करजा तसं करजा, घर पाहिजा हे पाहिजा हे पाहिजा. चला तर लवकर. हो तर पकडा, तर तुम्ही बॅग तर पकडा. बॅग नाही पकडत, काही नाही. मलाच देऊन दिली बॅग. आपण चालले मस्त हात हलवत शेटजी. आता तेवढीशी बॅग नाही होत का तू आणून पकडणं? भारी आहे ना, घ्या पकडा. चल आण दे. 2 भाकरीले महाग आहे तू. 2 भाकरी सटकन दयाच्या खाली जाते. बॅग पकडायला थोडी महाग पडते. हो घ्या, जास्त नका बोलत जाऊ. पकडा बॅग, चला. काजल, हो बोला ना. तू उद्या चालली जाशील काजल? नाही माहेरी नको जाऊ ना काजल. नाही मला जाऊ द्या. मला आता जाऊसं वाटते माहेरी. मग लागेल तर तुम्ही येऊन जा ना. तुम्ही हो 8 दिवसानंतर येऊन जा तुम्ही मला घ्यायला. अरे बापरे, 8 दिवसानंतर? 8 दिवस मी कसा राहील? जसे पहिले राहत होते तसेच राहायचा. मीच थोडी होती पहिलेपासून. मी आता आली. काय काजल, तू आता आली माहित आहे, पण एवढी सवय झाली मला तुझी की तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही काजल. तू उद्या चालली, तू जाय तू. पण तुझ्या मागं काय हाल होईन तुला माहित नाही. आणि मी 8 दिवस नाही, मी 2-3 दिवसांनाच घेवायला येतो. सगळे म्हणतील तेव्हाच यान ना. तुम्ही एकटेच यान काय? 4-5 जण या लागते घेवाले. तिकडून माझ्या माहेरून बघा 5 जण येत आहे मला घ्यायला. तर इकडून पण तुम्ही 5 जण यान. तर सगळ्यांचं जेव्हा मेळ बसन तेव्हाच यान ना. एकटे चला मग काय म्हणन कोणी? किती उतावळं झालं म्हणू दे काजल, कोणी काही बी म्हणू दे, मी तर येईनच. तू 2-3 दिवसांनाच मी तुला घेवायला येईन.
तुम्ही उद्यापासून एकटा. एकटे कायले? वहिनी आहे, आई आहे, भाऊजी आहे, बाबा आहेत. एकटे कायले? किती लोक आहेत आपल्या घरामध्ये. एकटे आहे का? आहे, सगळे आहे, पण रात्री रूम मध्ये तर मी एकटाच राहील ना. हो, रूम मध्ये एकटेच राहणार. मग आतापर्यंत राहतच होते ना. तर लग्नाच्या पहिले राहिलो, पण आता नाही राहणं होत मग एकटो. आता नाही राहत मी एकटा. आता तू पाहिजे फक्त, तू आणि मी. आता रूम मी कधीच एकटा राहणार नाही. मी रूम मध्ये तुला कधी माहेरी जाऊ देणार नाही. तुला जावंसं वाटलं, आठवण आली, सकाळी जायचं, संध्याकाळी वापस यायचं. हा, मोठे हुशार आहो तुम्ही राकेशजी. असं कसं? मला आठवण आली तर मी जाईन ना, 2-3 दिवस राहणार, मग येईन. नाही नाही, मी तुला जाऊच नाही देणार. नाही, मी लाडूबाई बोलतो. मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही. तुला जाऊच नाही देणार. ठीक आहे. मला कधी आठवण आली तर तुम्ही सोबत चालायचं आणि दिवसभर तुम्ही पण थांबायचं आणि संध्याकाळी आपण वापस यायचं. मला असं करू चालेल ना? मग चालन चालन, हुशार आहे माझ्या जानू डार्लिंग. हो, राहू द्या, जास्त मस्का नको मारा. झोपा बरं लवकर. उद्या लवकर येते. माझे आई बाबा वगैरे सगळे, मामा मामी आई बाबा लवकर येते ना उद्या. लवकर उठा लागेल मला, नाही तर त्या दिवस सारखं होईल. 9 वाजून जाईल, मी झोपलीच राहीन. सगळे ओरडतील माझ्यावर. चला मला झोपू द्या बरं पटकन. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. बस ना जराशी, मी उठवून ना तुले. मी लवकर उठवून तुले. भल्ले उठवता तुम्ही, स्वतः तर झोपून राहता कुंभकर्णवानी. आता काय करणार, झोपच येते तर. बरं, झोप बा मग. उद्या लवकर उठायला लागते का तुला? हो ना, उद्या लवकर उठायला लागते. म्हणतो लवकर उठा. उठल्यावर आंघोळ करा, नंतर मग किचनमध्ये जा. पहिले नाश्ता पाणी, मग त्यांच्यासाठी पण जेवण, आणि मग माझी पण तयारी. मग मी पण जाणार. मग मी आज रातभर झोपूच नाही देत तुले. उद्या तू चालली जाशील, मग 2-4 दिवस मी एकटा राहीन. आज मी झोपूच नाही देत तुले रात्रभर. जावा तिकडे, काहीतरी बोलता.